नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासामध्ये आपण विकलजाचे जे नियम पाहत होतो त्यामध्ये विकलजाचा अर्थ आणि विकलजाचे नियम आपण मागच्या तासामध्ये गुणाकाराचा नियम जो आहे तर गुणाकाराच्या नियमापर्यंत आपण विकलजाचे नियम पाहिले। तर आज आपण उर्वरित जे नियम आहेत विकलजाचे ते नियम आज आपण पाहणार आहोत। तर यामध्ये आता विकलजाचे नियम पाहत असताना विकलजाचे नियम जे आहेत तर विकलजाचे नियम पाहत असताना आपण आज भागाकाराचा जो नियम आहे तो नियम आपण आज पाहणार आहोत। तर यामध्ये भागाकाराचा जो नियम आहे तर त्या नियमाचे आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण घातांक नियम, स्थिरांक नियम, विकलजाचा बेरीज नियम, त्याच्यानंतर घातांकाचे सामान्यीकरण, विकलजाचा वजाबाकी नियम, त्यानंतर विकलजाचा गुणाकार नियम इथपर्यंत आपण अभ्यास मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे। आता आपल्याला आज जो अभ्यास करायचा तो आहे विकलजाचा भागाकार नियम। आणि मग विकलजाचा भागाकार नियम हा सुद्धा विकलजाच्या गुणाकार नियमासारखा आहे। आता याची सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहूया। दुसरे पद जशास तसे गुणिले पहिल्या पदाचा विकलज वजा पहिले पद जशास तसे गुणिले दुसऱ्या पदाचा विकलज आणि दुसऱ्या पदाचा वर्ग याचा भागाकार म्हणजे विकलजाचा भागाकार नियम होय। आता मग या ठिकाणी विकलजाचा भागाकार नियम हा y = u / v दिलेला असताना आणि यामध्ये महत्त्वाचं आहे की v = नॉट 0 म्हणजे ते शून्याच्या बरोबर नाही। आणि मग विकलजाचा नियम जो आहे तर भागाकाराचा जो नियम आहे तर भागाकार नियमामध्ये मग आपण विकलज माहीत करत असताना dy भागिले dx हे दिसत तसं लिहितो। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता यामध्ये नंतर आहे की दुसरे पद जशास तसे गुणिले पहिल्या पदाचा विकलज म्हणजे du भागिले dx वजा दुसरे पद जशास तसे पहिले पद जशास तसे वजा दुसऱ्या पदाचा विकलज आणि या सर्वांना भागिले दुसऱ्या पदाचा वर्ग काय आहे। दुसरे पद जशास तसे पहिल्या पदाचा विकलज वजा पहिले पद जशास तसे गुणिले दुसऱ्या पदाचा विकलज आणि या सर्वांना भागाकारामध्ये v चा वर्ग असा हा नियम आहे। तर या नियमाचे आपण जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आता आपण पाहूया। तर आपण पहिलं उदाहरण घेऊया। उदाहरण घेऊया की उदाहरण आहे y = x - 1 / x + 1। आता या ठिकाणी हा जो पहिला फंक्शन आहे तर याला आपण u संबोधणार, त्यानंतर हे दुसरं छेदस्थानी जे आहे त्याला आपण v संबोधणार। ओके। आता त्यानंतर मग आपल्याला काय करायचे, याचे डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत करायचे। मग आता आपण पहिलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह माहीत करणार। मग याचा डेरिव्हेटिव्ह असेल डी
यू भागिले डी एक्स, कारण आपण याला यू म्हटलेलं आहे. आणि मग याचा विकलज येईल, काय येईल, एक्स घात किती आहे, एक आहे, लिहायची गरज नाही. आणि पुन्हा एक्सच्या घातामधून एकामधून एक जर वजा केला तर शून्य, म्हणजे कोणत्याही संख्येचा घात शून्य झाला की पुन्हा त्याची जो विकलजाची जो नियम आहे त्याच्यानुसार कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याचं मूल्य एक होतं, म्हणजे 1 गुणिला 1 हा त्याचा विकलज झाला. आता तसंच हा जो आहे याला आपण व्ही म्हटलेला आहे, तर याचा विकलज आपण माहीत करू, डी व्ही भागिले डी एक्स बरोबर. आता या ठिकाणी सुद्धा एक्स आहे आणि मग याचासुद्धा विकलज काय आहे, एक एवढाच येईल, याचासुद्धा एक एवढा झालं. आता यानंतर आपल्याला त्याचं सूत्र लिहायचं आहे आणि सूत्रामध्ये त्याची मांडणी करायची आहे. फक्त विकलज याचा एक आला आणि याचा पण एक आला हे लक्षात आपण ठेवा. आता सूत्र आहे डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू फी, दुसरे पद जशास तसे गुणिला पहिल्या पदाचा विकलज म्हणजे डी यू भागिले डी एक्स वजा पहिले पद जशास तसे दुसऱ्या पदाचा विकलज आणि या सर्वांना डिवायडेड बाय फीचा वर्ग. आता यामध्ये आपल्याला मूल्य ठेवायचे. फी म्हणजे काय आहे, फी म्हणजे आहे एक्स प्लस 1. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह किती आला होता आपण पाहिलं, 1 वजा यू काय आहे एक्स मायनस 1. याचा विकलज किती आला होता आपण पाहिला, तो आहे 1 भागिले व्हीचा वर्ग म्हणजे एक्स प्लस 1 याचा स्क्वेअर झालं. आता आपण हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या एकानं या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं आहे, नंतरच्या या एकानं या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं आहे आणि मग यांचे गुणाकार करायचे आणि नंतर मग त्याची जी वजाबाकी आहे तर ती वजाबाकी आपल्याला नंतर करायची आहे. तर आता आपण लिहूया पुन्हा, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू, आता गुणाकार जर आपण केला त्याचा तर एक्स मायनस प्लस 1 येईल फक्त, हा झाला पहिला कंस. दुसऱ्या कंसाला जर 1 न गुणलं तर त्याचंसुद्धा येईल एक्स मायनस 1 जशाच तसा आणि खाली एक्स प्लस 1 कंसाचा वर्ग झालं. आता यामध्ये फक्त यांचे चिन्ह बदलतील, कारण इथं मायनस आहे म्हणून यांचे चिन्ह काय होतील, बदलतील. तर यांचे चिन्ह होतील एक्स प्लस 1 जशाच तसं राहील, हा प्लस आहे तर तो मायनस एक्स होईल, हा मायनस 1 आहे तो प्लस 1 होईल, हा छेदस्थानचा भाग जशाच तसा. त्यानंतर आता काय करणार आपण, बरोबर आता जे चल आहेत त्यांची बैजिक क्रिया होईल, जे स्थिर संख्या असतील त्यांच्या बैजिक क्रिया होईल. म्हणजे हा एक्स प्लस आहे, हा मायनस आहे, दोन्ही कटतील. त्यानंतर हा प्लस 1 आहे, हा प्लस 1 आहे, प्लस 1 याचं उत्तर येईल 2 आणि छेदस्थानी पुन्हा एक्स प्लस 1चा स्क्वेअर. म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर आलं 2 भागिले एक्स प्लस 1चा स्क्वेअर. तर यासारखेच इतर प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम तुम्ही ते कवर करायचे आहेत. झाले. आता आपण जो आता प्रॉब्लेम पाहिला तो फक्त पहिला सोडवला, तर तुम्ही दुसऱ्या तिसरा हे जे 6पर्यंत आहे तर तुम्ही हे पूर्ण सोडून पाहायचे आहे. त्यांचे उत्तरं पण समोर दिलेले आहे. यानंतरचा नियम आहे साखळी नियम. आता साखळी नियमामध्ये काय असतं, तर साखळी नियमामध्ये तुम्हाला हे एक फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनचं लगेच काय केलेलं असतं, फंक्शन दिलेलं असतं. आणि मग यामध्ये आता याची काही व्याख्या नाही आहे. साखळी नियमामध्ये मग काय आहे, 2 फंक्शन असतात परंतु हे एकमेकाचे फंक्शन असतात. आता या ठिकाणी y इज इक्वल टू
फंक्शन ऑफ यू, परंतु ही यू कशाचं फंक्शन आहे, यू इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे फंक्शन दिलेले आहेत. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर प्रत्येक फंक्शनचा काय केलं जातं, अगोदर तुम्हाला डेरिव्हेटिव्ज माहीत करावा लागतो आणि तो डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर आता या ठिकाणी मग विकलज माहीत करत असताना आपण लिहितो dy भागिले dx बरोबर, हे इथं आहे पहा. तर काय आहे, सुरुवातीला आपण या फंक्शनचं विकलज लिहिणार, तो आहे dy भागिले du गुणिला, दोन्हीमध्ये काय आहे, गुणाकार आहे, मग गुणिला दुसऱ्या याचा आहे du भागिले dx. सॉरी, इथं जे आहे हा इथं यू असेल, इथं काय असेल, यू. तर अशा पद्धतीने आता इथं यू छेदस्थानी, इथं अंशस्थानी आहे आणि dy भागिले dx म्हणजे आपला जो हा विकलज आहे dy इथं अंशस्थानी आहे, इथं छेदस्थानी आहे. तर मग असा दोन्ही विकलजांचा, दोन्ही फलांचा विकलज माहीत करायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा. आपण आता याचं उदाहरण पाहूया. उदाहरण, याचं उदाहरण पाहूया. आता उदाहरण साखळी नियमाचं घेत असताना मी एक उदाहरण घेतो पहिलंच, त्यानंतर तुम्ही बाकी उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं तुम्ही सोडायची आहे. आता यामध्ये पहिलं उदाहरण घेतो, z इज इक्वल टू z इज इक्वल टू 7y प्लस 3 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 5x स्क्वेअर. आणि तुम्हाला सांगितलं की याचा विकलज माहीत करा. विकलज म्हणजे काय असेल, dz भागिले dx, हा विकलज तुम्हाला माहीत करायचा. आता मग सुरुवातीला काय करणार, तुम्ही एका फंक्शनचा विकलज माहीत करणार. मग आपण सुरुवातीला या फलाचा विकलज माहीत करू, dz भागिले dx बरोबर, आता सॉरी dx नाही, तर यामध्ये येईल dy इज इक्वल टू, इथं येईल फक्त 7, कारण 7, याचा yचा वर्ग आहे 1, 1 गुणिले 7 म्हणजे 7, घातातून 1 वजा केलं तर yचं 0 घात होतो आणि त्याच्यामुळे त्याचं मूल्य होतं 1, म्हणजे 7 गुणिले 1 7, आणि हा कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा आपण काही विकलज घेत नाही. त्यानंतर हा जो दुसरा फल आहे त्याचा विकलज आपण घेऊया, तो असेल dy भागिले dx. आता dy भागिले dx, इथं xचा वर्ग आहे म्हणून वर्ग गुणिले 5 म्हणजे 10 आणि घातामधून 1 वजा म्हणजे 10x, हा त्याचा विकलज आला. आता हे पूर्ण जे आहे तर ते आपल्याला सूत्रामध्ये लिहायचे आहे, dz भागिले dx बरोबर dz भागिले dy आणि दोन्हीमध्ये गुणाकार dy भागिले dx. आता आपण अगोदरच माहीत केलेले आहेत, याचं उत्तर आहे 7 आणि याचं उत्तर आहे गुणिले 10x. आता 7 गुणिले 10 म्हणजे 700 आणि हा x जशास तसा, म्हणजे सॉरी 700 नाही तर तो 70 आहे, 70x हे त्याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने साखळी नियमानुसार काय उदाहरणं सोडवली जातात. तर यामधली जी उदाहरणं आहेत तर ती उदाहरणं तुम्ही काय आहे नंतर सोडवू शकता. तर यामध्ये उदाहरणं जी आहेत तर त्या उदाहरणामध्ये मग उदाहरणं आहेत की तुम्ही दुसरं आणि तिसरं उदाहरण यामध्ये सोडू शकता. तर हा एक उदाहरण आहे, त्यानंतर हे एक उदाहरण यामध्ये दिलेलं आहे. तर हे दोन्ही उदाहरणं तुम्ही सोडायचे, त्याचे उत्तरं पण खाली आपण दिलेली आहे. नंतरचा रूल आहे पॅरामॅट्रिक फंक्शन रूल. हा पॅरामॅट्रिक फंक्शन रूल यामध्ये काय आहे की काही चलं ही दिली जातात आणि त्या चलांचं काय आहे, आपल्याला विकलज माहीत करत असताना
दोन्ही जे फंक्शन दिलेले असतात ते एकाच चलाचे फंक्शन असतात, फलन असतात. आणि मग अशा वेळेस यामध्ये काय आहे, भागाकार हा लिहिला जातो. आपण आत्ता पाहिलं त्यामध्ये गुणाकार लिहायचा होता, यामध्ये काय आहे, भागाकार हा लिहिला जातो. आणि मग यामध्ये आता आपण या ठिकाणी पाहतो, तर या ठिकाणी आपण हे जे फंक्शन आहे तर x इज इक्वल टू फंक्शन ऑफ टी, आणि हे दुसरं जे फंक्शन आहे ते सुद्धा y इज इक्वल टू जी, आणि ते सुद्धा टीचं फंक्शन आहे. आणि मग दोन्ही टीचे फंक्शन आहे, तर अशा वेळेस विकलज माहीत करत असताना मग तो लिहिला जातो dy भागिले dx इज इक्वल टू dy पहिल्या फलाचा dt भागिले काय आहे, दुसऱ्या फलाचा, म्हणजे तो सुद्धा dy भागिले dt. तर अशा पद्धतीने भागाकारात हा जो पॅरामॅट्रिक फंक्शन रूल आहे तर हा लिहिला जातो. तर आता याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण पाहूया. आता उदाहरणामध्ये पॅरामॅट्रिक फंक्शन रूलचं जे उदाहरण आहे ते आपण एक उदाहरण घेऊया. यामध्ये जर समजा तुम्हाला उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे x इज इक्वल टू फंक्शन ऑफ टी x इज इक्वल टू ए टी आणि त्याचा क्यूब दिलेला असेल, आणि दुसरं फंक्शन दिलेलं असेल की y इज इक्वल टू 380. तर आता अशा वेळेस काय करायचं आहे, आपला नियम आहे dx भागिले आणि मग तुम्हाला सांगितलं की याचा विकलज माहीत करा. तर त्यावेळेस विकलज माहीत करत असताना मग काय करायचं की अगोदर या दोन्हीचा विकलज माहीत करून घ्यायचा, dx भागिले dt. आता याचा विकलज काय येईल, मग याचा विकलज येईल a 3t² आहे ना, कारण 3 हा गुणाकारात येईल आणि घातामधून 1 वजा होईल. त्यानंतर याचा विकलज जो आहे तर तो विकलज येईल dy भागिले dt, आणि आता हा 3a जो आहे तर a हा जसाच तसा येईल, आणि t मात्र काय आहे, याचा घात 1 कमी झाल्यामुळे 1 वजा 1 0 होईल, आणि कोणत्याही चलाचा घात 0 असेल तर त्याचं मूल्य 1 होतं, म्हणजे 3a येईल. आता आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये हा मांडायचं आहे, dy भागिले dx इज इक्वल टू dy भागिले dt भागिले dy भागिले dt झालं. आता मग आपल्याला dy भागिले dt माहीत आहे, a 3t² आणि भागिले हा 3a. आता हे कटेल, हा कटेल, हा कटेल, हा कटेल, खाली काय राहिले फक्त टीचा वर्ग. तर मग हे टीचा वर्ग जे आहे तर टीचा वर्ग हा तुमचं काय असेल, उत्तर असेल. ओके. त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो आहे अव्यक्त फलाचा नियम. आता याच्या नावावरूनच हा काय आहे, अव्यक्त फलाचा नियम जो आहे. तुम्हाला जर फंक्शन कोणतं आहे हे जर व्यक्त होत नसेल तर त्यावेळेससुद्धा विकलजाचा नियम वापरता येतो, आणि त्याचं एक उदाहरण मी घेतो, एक उदाहरण तुम्ही सोडून आणायचं आहे. आता मी उदाहरण घेतो दुसरं, तुम्ही पहिलं सोडून आणायचं. मी उदाहरण काय आहे दुसरं सोडून दाखवतो, तुम्ही पहिलं उदाहरण काय आहे सोडून आणायचं आहे. आता मग आपण दुसरं उदाहरण घेऊया. उदाहरण आहे x² y इज इक्वल टू 6 आहे ना. तर आता यामध्ये प्रत्येक
दोन्ही बाजूचा काय करायचा, विकलज माहीत करायचा आहे. मग आता एक्सचा वर्ग याचासुद्धा विकलज माहीत करायचा आहे. मग एक्सचा वर्ग जसाच तसा dy भागिले dx, परंतु हा जो y आहे तर yचा इथं काय आहे, विकलज माहीत होणार नाही, ते आपण पाहूया. त्यानंतर यामध्ये प्लस लिहायचं आहे. प्लस दुसरा आहे त्यामध्येच y d भागिले dx आणि पुन्हा एक्सचा वर्ग आणि नंतर आहे मग आता यामध्ये प्लस आहे. पहिला उदाहरण घेऊया आपण, ते अधिक हे होईल. 2x मायनस 3y इज इक्वल टू 6. आता यामध्ये सर्वांचा विकलज घ्यायचा. मग d भागिले dx 2x वजा d भागिले dy 3y बरोबर d भागिले dx, इथं पण x आहे हां, x. आता इथं ये 3y, त्यानंतर d भागिले dx आणि इथं आहेत 6. आता याचा विकलज माहीत होईल. एक्सला अनुलक्षून आहे म्हणल्यावर याचा विकलज येईल 2 वजा हा जो 3 आहे तर यामध्ये हा 3 काय होईल, गुणाकारात येईल आणि इथं हा y याला dला गुणाकारात जाईल, dy dx. आणि या ठिकाणी काय आहे, कोणतंही चल नाही, x चलच नाही, म्हणून तो विकलज येईल 0. झालं. आता यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो 2 आहे इकडं आहे, कसा आहे तो प्लस आहे, तर या बाजूला जर घेतला तर तो मायनस होईल. मग इथं राहील फक्त 3 मायनस 3 dy भागिले dx बरोबर तो -2 होईल. आता हे मायनस कट होईल. त्यानंतर हा 3 गुणाकारात आहे, हा जर आपण राईट बाजूला घेतला तर तो भागाकारात जाईल, dy भागिले dx म्हणजे 2/3 हे त्याचं काय आहे, उत्तर असेल. तर अशा पद्धतीने अव्यक्त फलाचा नियम असेल तर त्यावेळेसुद्धा आपल्याला त्याचं उत्तर माहीत करता येतं. त्यानंतर आहे व्यस्त फलाचा नियम. आता व्यस्त फलाचा नियम जो आहे तो नावाप्रमाणेच काय आहे, व्यस्त फल किंवा ज्याला आपण उलट असं म्हणतो, तर व्यस्त फलाचा नियम हा आहे. तर आता उलट येणं लिहायचा आहे तो. आता यामध्ये बघा x इज इक्वल टू फंक्शन ऑफ y आणि y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x असं जर असेल तर मग dy भागिले dx जो आहे तर तो काय आहे, उलटा आपल्याला लिहायचा आहे. आता मग या ठिकाणी dx भागिले dy, आता यामध्ये व्युत्क्रम लिहायचा आहे 1 भागिले dy भागिले dx. dx भागिले dy इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय dy भागिले dx. तर हा व्युत्क्रम आपल्याला थोडक्यामध्ये इथं लिहायचा आहे. तर मग आता याचं उदाहरण आपण पाहूया. उदाहरण घेऊया. आता उदाहरणामध्ये मग आपण एक उदाहरण घेऊया.
की जो इन्व्हर्स फंक्शन रूल आहे त्यामध्ये मी जे इथं दिलेलं उदाहरण आहे तुम्हाला नोट्समध्ये त्याच्या वेगळं उदाहरण मी घेतो. आता उदाहरण आहे y इज इक्वल टू एक्सचा घन प्लस 3x आणि आपल्याला याचा विकलज माहीत करायचा आहे. आता विकलज माहीत करताना काय करतो आपण, डायरेक्ट याला व्युत्क्रममध्ये आपण लिहितो. मग dx भागिले dy इज इक्वल टू काय लिहायचा, 1 भागिले dy भागिले dx. आता मग याचा जो विकलज आहे तो विकलज किती येईल, तर इथं 1 डिवायडेड बाय 3 हा गुणाकारात 3x याचा वर्ग प्लस हा 3 राहील फक्त आणि एक्सचं मूल्य 1 होईल म्हणून फक्त 3x वर्ग अधिक 3 आणि हा कसा आहे छेदस्थानी असेल. तर हा झाला याचा विकलज. म्हणजे फक्त काय करायचं आपल्याला, छेदस्थानी तो लिहायचा आहे, इन्व्हर्स फंक्शन रूल आहे आणि मग यामध्ये 1 भागिले डायरेक्ट याचा जो विकलज आहे तो विकलज या फलाचा आपल्याला माहीत करायचा आहे तो या ठिकाणी छेदस्थानी लिहायचा आहे. तर असं मी दुसरं उदाहरण घेतलं. तुम्ही या नोट्समध्ये जे दिलेलं उदाहरण आहे ते उदाहरण मात्र तुम्ही काय करायचं आहे, सोडायचं आहे. आता मी मुद्दाम हे उदाहरण घेतलेलं नाही, हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. त्यानंतर यामध्ये जो नियम आहे तो आहे विकलजाचा विकलज किंवा वरच्या क्रमाचा विकलज. म्हणजे विकलजाचा विकलजसुद्धा आपल्याला माहीत करता येतो. आता या नियमाची काही व्याख्या नाही, विकलजाचा विकलज किंवा याचं नियम पण नाही, पण विकलजाचे विकलज कसे माहीत केले जातात ते आपण पाहू. आणि यामध्ये प्रथम क्रमाचा विकलज म्हणजे dy भागिले dx हा प्रथम क्रमाचा विकलज असतो, याला म्हणायचं प्रथम क्रमाचा विकलज. द्वितीय क्रमाचा विकलज असतो d² भागिले dx², याला म्हणायचं द्वितीय क्रमाचा. त्यानंतर d³ भागिले dx³ याला म्हणायचं तृतीय क्रमाचा विकलज. असंच आणखीन यामध्ये 4 जर ॲड झाला d4y भागिले dx4 तर याला म्हणायचं चतुर्थ क्रमाचे विकलज. तर असे आपल्याला विकलजाचे विकलज किती माहीत करता येतात, जोपर्यंत त्याचं एक उत्तर एवढं येत नाही तोपर्यंत. झालं. तर आता आपण त्याचे उदाहरण पाहूया. उदाहरण घेऊया एक विकलजाचं विकलज आहे. तर मी 2 नंबरचं उदाहरण घेतो, तुम्ही बाकी त्यामधले सगळे सोडून आणायचे आहे. आता उदाहरण आहे y इज इक्वल टू 3x² अधिक 2x² अधिक x². आता पहिल्या क्रमाचा विकलज जो आहे तो माहीत करताना बघा, हा 3 गुणाकारात येईल 6ला म्हणजे 18, x जसाच तसा घातामधून 1 वजा करायचा आहे 5 अधिक हा 4 घात आहे तो 2ला गुणाकारात येईल म्हणजे 8, एक्समधून घातामधून 1 वजा करायचा आहे म्हणजे 3 प्लस हा वर्ग आहे, इथं काही नाही म्हणजे इथं 1 आहे, 2 गुणिले 1 म्हणजे 2, एक्स घातामधून 1 वजा केला तर 1 राहतो, लिहिण्याची गरज नाही. हा झाला प्रथम क्रमाचा विकलज, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे या पद्धतीने लिहिलं जातं. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज या फलाचा माहीत करायचा नाही वरच्या, आता याचा माहीत करायचा आहे. मग 18 गुणिले 5 18 पंचे 90 घातामधून पुन्हा 1 वजा करायचा आहे प्लस 8 गुणिले 3 24, एक्स घातामधून पुन्हा 1 वजा करायचा आहे आणि इथं येईल फक्त आता 2, एक्सचं मूल्य 1 होईल, त्याच्यामुळे ते 2 गुणिले 1 म्हणजे 2. हा झाला द्वितीय क्रमाचा विकलज. आता तृतीय क्रमाचा माहीत करत असताना याचा विकलज माहीत करायचा आहे आणि तृतीय क्रमाचा विकलज माहीत करत असताना मग तृतीय क्रमाचा विकलज हा काय आहे, आता किती येईल, यायला पाहिजे 90 गुणिले 4 म्हणजे इथं येईल 360 x³
यानंतर 24 × 2 48 एक्स आणि बाकी काय आहे त्याचं स्थिर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने विकलजाचा विकलज नियम माहीत करत असताना पहिलं फंक्शनचं नाही करायचा, तर जे नवीन आपल्याला फंक्शन मिळत जाईल तर त्याचे विकलज माहीत करत जायचे आणि मग त्याला पहिल्याला म्हणायचं प्रथम विकलज, दुसऱ्याला म्हणायचं द्वितीय विकलज, तिसरा असेल तृतीय विकलज. तर अशा पद्धतीने आपल्याला काय आहे विकलजाचे विकलज हे माहीत करता येतात. तर हे आपण माहीत केलं पाहिजे. यामध्ये जे दुसरं उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण मी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय आहे होमवर्कसाठी हे पहिलं उदाहरण जे आहे तर हे तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज विकलजाचे नियम जे आहेत ते विकलजाचे नियम या पहिल्या लेक्चरमध्ये 6 आणि या लेक्चरमध्ये 6 असे 12 जे नियम आहेत ते नियम आपण अभ्यासले. यापेक्षा आणखीनसुद्धा याचे नियम आहेत वेगळे. एक्सपोन्शियल फंक्शन रूल आहे, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन रूल आहे. तर हे सुद्धा या विकलजाचे नियम हे सांगितले जातात. परंतु एवढे जरी तुम्हाला आले तरी सफिशियंट आहे. यामध्ये तुम्हाला तयारी करण्यासाठी प्रश्न दिलेला आहे. विकलज म्हणजे काय, विकलजाचे नियम उदाहरणासह स्पष्ट करा. आणि नंतर आहे की तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये तुम्ही हा मागचा लेक्चर जो आहे तो लेक्चर तुम्ही त्यामध्ये काय आहे पाहू शकता. थँक्यू.